समुद्राच्या कडचे 12 शहरं समुद्र घेणार आहे। मग आमच्या लक्षात आलं की आता बांबूमध्ये आपण काम करून मानवजात वाचू शकतो। डिझेल जाळायचं बंद करावं लागणार आहे, पेट्रोल जाळायचं बंद करावं लागणार आहे आणि दगडी कोळसा जाळायचं बंद करावं लागणार आहे। साहेब, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर आपण जे शेतकऱ्यांसाठी जी मेहनत केली आहे, जे विषय मांडलेत केंद्रापर्यंत, हे संपूर्ण महाराष्ट्रासह पूर्ण देशाने पाहिलेलं आहे। त्याच्यानंतर मी आपल्याला हे निश्चितच आम्हाला ऐकायला आवडेल की सोयाबीनसाठी जो आपण सोयाबीनच्या भावासाठी जो प्रयत्न केला, भाव वाढण्यासाठी, तो प्रयत्न कशा प्रकारे होता साहेब? हे बघा, आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये 80% एकच पीक आहे, ते म्हणजे सोयाबीनचं। आणि मग मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष पहिल्यांदा ज्यावेळेस झालो 2017 त्यावेळेस मी पहिली एक गोष्ट काय केली की या विषयावर हे एकदा हा विषयाचा निकाल लावला पाहिजे। का तर 1800 आणि 2000 रुपये क्विंटलला भाव हे काही फार काही चांगली किंमत नाही। आणि म्हणून मी खरं तर मी 2011ला एक पदयात्रा काढली होती सोयाबीनच्या दरासाठी। मी जवळपास कृषी मूल्य आयोग आणि सोयाबीन हे दोन्ही गोष्टीसाठी मी 1100 किलोमीटर जे पायी चाललो होतो। त्यावेळेस मी एक काम केलं होतं की आपल्या देशाला 230 लाख मेट्रिक टन खायचं तेल लागतं, 70% आपण तयार करतो, 70 लाख मेट्रिक टन आपण तयार करतो आणि 130 लाख मेट्रिक टन आपण आयात करतो। आणि मग एक हिस्सा आपण तयार करतो, 2 हिस्से परदेशातून आणतो, तरी सुद्धा शेतकऱ्याला आपण उत्पादन म्हणजे हमी भाव देऊ शकत नाही। ह्याच्यातली कोंडी काय हे ज्यावेळेस मी समजून घेतलं होतं आणि त्यावेळेस मी देशाच्या पंतप्रधानाकडे हा विषय मी लावून धरला होता। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला संधी दिली। मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे हे सगळे विषय मांडले। दिल्लीमध्ये नितीन गडकरी साहेबांनी मला या सगळ्या विषयावर माझ्याकडून माहिती घेतली आणि मग देवेंद्रजींनी आणि नितीन गडकरीजींनी दोघांनी पंतप्रधानाला सांगितलं, पंतप्रधानाने माझं ऐकून घेतलं आणि मग चमत्कार असा झाला। मी ज्या दिवशी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो होतो त्या दिवशी 7.5 क्रूड पॉम ऑइलवर ड्युटी होती आणि 12.5 रिफाईंड पॉम ऑइलवर ड्युटी होती। आणि मग 1 वर्षानंतर खरं तर दर 3 महिन्यांनी ड्युटी स्ट्रक्चर देशातलं बदलत असते। कदाचित 70 वर्षामध्ये पहिलं वर्ष असेल 2018 जे एकाच वर्षामध्ये 4दा ड्युटी स्ट्रक्चर बदललं, 4 वेळेस वाढलं। 7% ड्युटी 44% झाली क्रूडची आणि रिफाईनची 12% ड्युटी 54% झाली। 55,000 कोटी रुपये डाळीत आणि तेलबियाच्या वाढलेल्या आयात शुल्कामध्ये भारत सरकारला 55,000 कोटी रुपये माझ्या या मागणीमुळे मिळाले आणि 1.25 लाख कोटी रुपये मी शेतकऱ्याच्या पदरामध्ये टाकले। एवढं मोठं काम पहिल्या वेळेस माझ्या हातानं झालं होतं। तर ह्या सगळ्या नेत्यांनी शिफारस केली आणि केंद्राच्या नेत्यांनी समजून घेतलं आणि म्हणून हा सगळा चमत्कार झाला। एवढं मला त्या पहिल्या टर्ममध्ये करायला मिळालं। मटरमध्ये मी 50% ड्युटी लावून घेतली, मसुरीला 30% ड्युटी लावून घेतली। मटर पहिलं 1800 रुपये क्विंटलनं परदेशात येत होतं, आता ते 5000 रुपये झालेलं आहे। एवढ्या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये करून घ्यायची संधी मला मिळाली आणि ती संधी मी जर कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो नसतो तर कदाचित ती मला मिळाली सुद्धा नसती। आणि हे मला संधी मिळवून देणं आणि कामाचं स्वातंत्र्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं होतं, हे मला कबूल केलं पाहिजे। साहेब, केंद्रातल्या काही महत्त्वाच्या पदांबाबत आपण बोलल्या, जसं की प्राईम मिनिस्टर MSP कमिटी मेंबरमध्ये तिकडे आपला एक मेंबर म्हणून तुम्ही आहात तिकडे, तो अनुभव कसा होता? त्याने आता आम्ही त्या कमिटीमध्ये आहे। मी फक्त त्या एका कमिटीवर नाही तर आता केंद्रामध्ये मी बऱ्याच कमिटीवर आहे। तर केंद्रातल्या कमिटीमध्ये एकतरी प्राईम मिनिस्टर MSP कमिटीवर तर मी आहेच आहे। त्याच्यानंतर बोर्ड ऑफ ट्रेड नावाची एक समिती आहे। या बोर्ड ऑफ ट्रेडमध्ये भारत सरकारच्या आयात निर्यातीचं धोरण ठरतं, तिथं सुद्धा 21 लोक आहेत। त्या म्हणजे बोर्डचं गव्हर्निंग काउन्सिलचं सदस्य आहे साहेब। त्यामध्ये मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट असतात, त्याच्यामध्ये टाटाचे CEO आहेत, अमोलचे CEO आहेत, म्हणजे या लेवलचे टाटा आणि अमोल अशी ज्या हे आहेत इंडस्ट्री आहेत, अशा सगळ्या इंडस्ट्रीचे प्रतिनिधी आहेत। त्या सगळ्यामध्ये मी एकच गावातला आणि शेतकऱ्याचा प्रतिनिधी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मला पियुष गोयल साहेबांनी तिथे शेतकऱ्याचं प्रतिनिधी म्हणून मला तिथे घेतलेलं आहे। बोर्ड ऑफ ट्रेड आहे, त्याच्यानंतर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये आहे मी,
त्याच्यानंतर स्मॉल स्केल इंडस्ट्री MSMEच्या गव्हर्निंग काउन्सिलवर आहे मी. त्याच्यानंतर बांबू कल्टिवेशनवर आहे, बांबू प्रमोशनवर आहे, बांबू रिसर्चवर आहे. एवढ्या केंद्रातल्या समित्या त्या सगळ्या समितीवर आहे मी. राज्यामध्ये मी MREGSच्या वतीनं जे शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून बांबू लागवड करायचे त्या समितीवर मी आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचं बांबू बोर्ड आहे, त्या बांबू बोर्डच्या गव्हर्निंग काउन्सिलवर आहे मी. त्याच्यानंतर जगातली पहिली एक समिती आहे की चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल टास्क फोर्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, ती मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली ती समिती आहे, जगातली पहिली असली समिती आहे. त्या समितीचा मी सदस्य आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक माझा सन्मान झाला की मी आता एक्झिक्युटिव्ह चेअरमन चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल टास्क फोर्सचा मी एक्झिक्युटिव्ह चेअरमनसुद्धा आहे. एवढ्या सगळ्या समित्या राज्यात आणि केंद्रामध्ये. आणि आत्ता मला सगळ्यात आनंद ज्या गोष्टीचा आहे, आत्ता मला एका गोष्टीचा आनंद आहे की आता काल तुम्ही बघितलंय की दुबईची डुबई झाली. म्हणजे 2 वर्ष पडणारा दुबई, ओमान, सौदी अरेबिया या सगळ्या अरब राष्ट्रांमध्ये 2 वर्ष पडणारा पाऊस हा 1 दिवसात पडून गेला. नंबर 1. काय भयानक गोष्ट आहे तुम्ही लक्षात घ्या. आता लिबिया नावाच्या देशामध्ये 3च महिन्यापूर्वी डेर्ना नावाचं शहर 18 महिने पडणारा पाऊस एका रात्रीत पडला आणि 1.25 लाख लोकसंख्येचं शहर वाहून गेलं. त्याच्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये तुतीकोरीन, तामिळनाडू राज्यामध्ये तुतीकोरीन नावाचा जिल्हा आहे, तिथं 18 डिसेंबर 2023ला पाऊस आला. 960 मिलीमीटर पाऊस एका दिवसात पडला. म्हणजे 3.25 फूट पाऊस 1 दिवसामध्ये पडला. आणि आता 2 आठवड्यापूर्वी चायनामध्ये उणे 52.3 सेल्सिअस टेम्परेचर मायनस झालं. हे सगळं पाहता की आता जग जे राहील का नाही, जगात माणूस जात जिवंत राहील का नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे. आणि या सगळी परिस्थिती पाहता मी सुद्धा आता म्हणजे शेतीमालाच्या भावाचा अभ्यास करणारा कार्यकर्ता आणि लढणारा कार्यकर्ता, मी थोडा आता त्या विषयाबरोबर आता मी पर्यावरण हा विषय घेतलेला आहे. का तर आता शेतीच राहणार नाही, माणूस बी राहणार नाही आणि शेती बी राहणार नाही. आणि तुमच्या माहितीसाठी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. IPCCचा एक रिपोर्ट आहे. 1988 पासून 198 देशाचे 1100 शास्त्रज्ञ या समितीमध्ये काम करतात. आणि या IPCCच्या रिपोर्टने 4000 पानाचं रिपोर्ट जाहीर केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की 2030 नंतर, म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा 100 दिवस पाऊस पडायचा होता. 50 वर्षापूर्वी 100 दिवस पाऊस पडत होता. आता 100 दिवसाचा पाऊस 52 तासात येऊन जाणार आहे. आणि 100 दिवसाचा पाऊस 52 तासात येऊन जाणाऱ्यानंतर 40% उत्पादनामध्ये, खायच्या धान्याच्या उत्पादनामध्ये 40% कमी येणार आहे असं IPCC रिपोर्ट सांगतं. गहू 40% कमी, तांदूळ 40% कमी, दूध 40% कमी, मासे 40% कमी, आंबे 40% कमी, काजू 40% कमी. म्हणजे सगळ्या खायच्या वस्तू आहेत त्या हवेत वाढणाऱ्या तापमानाच्या परिणामामुळं फलधारणा कमी होणार आहे आणि धान्याचं उत्पादन कमी होणार आहे. मग आता जर समजा धान्यच राहिलं नाही आणि पृथ्वीवर जर माणूसच राहिला नाही तर होईल काय. आणि म्हणून आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो तयार झालेला आहे पर्यावरणाचा, ते पर्यावरणाचा प्रश्न घेऊन मी आता काम सुरू करतोय. आपल्या माध्यमातून मी आता सगळ्यात पृथ्वी तलावर 2 डोळे, 2 कान, 1 नाक, 2 हात आणि 2 पाय असं ज्यांना आहे त्या सगळ्यांनी एक गोष्ट आता कान खोलून ऐकणं गरजेचं आहे. मी आता पर्यावरणामध्ये का काम करतो त्याचं सगळ्यात मोठं जर काही कारण असेल तर ते कारण हे आहे, ते म्हणजे 450 ppm हवेतल्या कार्बनचं प्रमाण ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपण जर भारतापुरतं जर बोललो तर भावनगर, मुंबई, कोची, चेन्नई, कोलकाता असे समुद्राच्या कडचे 12 शहरं समुद्र गिळणार आहे. हे संकट फक्त भारतावर आहे का? नाही, हे संकट सगळ्या जगावर आहे. न्यूयॉर्क आहे, लंडन आहे, ढाका आहे. म्हणजे जगभरातले समुद्राच्या कडला वसलेले जे महानगर आहेत ते सगळे समुद्र गिळणार आहे. पृथ्वीवर ज्यावेळेस मानवाची जात अस्तित्वात आली आणि माणूस संपत्ती संग्रहित करायला ज्यावेळेस सुरुवात केला त्यावेळेस
झालंय असं की पृथ्वीच्या पाठीवर समाजानं जे धनसंचय केला ते समुद्राच्या कडलाच केलेलं आहे. आणि दुर्दैव असं आहे की 2050ला किंवा पर्यंत जगभरातले सगळे शहरं समुद्रात बुडणार आहेत. त्याचं कारण आहे जसं आता कार्बनचं प्रमाण वाढू लागलंय, जसजसं तापमानमध्ये वाढ होऊ लागलेली आहे, या तापमान वाढीचा परिणाम जगभरामध्ये जेवढे हिमनग आहेत ते सगळे हिमनग वितळणार आहेत आणि ते वितळलेल्या हिमनगाचं पाण्यात रूपांतर होणार आहे आणि ते पाणी सगळं समुद्रात मिळणार आहे आणि त्या समुद्रात पाणी मिसळल्यामुळं समुद्रातल्या पाण्याची पातळी वाढणार आहे आणि सगळं जगावर हाहाकार होणार आहे. आणि हे हाहाकार जर व्हायचं नसेल तर आता 4 गोष्टी करणं गरजेचं आहे. एक, डिझेल जाळायचं बंद करावं लागणार आहे, पेट्रोल जाळायचं बंद करावं लागणार आहे आणि दगडी कोळसा जाळायचं बंद करावं लागणार आहे. 3 वस्तू जाळायचं बंद करावं लागणार आहे आणि झाड लावायला सुरुवात करावं लागणार आहे. भारतामध्ये 20% आता असलेल्या झाडाच्या 20% अधिक जर झाडं लावले तर तुम्ही मी जगणारा नाही तर नाही असं केंद्र सरकार म्हणत आहे. आणि म्हणून आता ह्या सगळ्या गोष्टीवर आपणाला आता जर हे करायचं असेल, प्रबोधन करायचं असेल, प्रचार करायचा असेल, समाजाला उठवायचं असेल, समाजाला वाचवायचं असेल आणि मग पृथ्वीवरची मानवजात जर टिकवायची असेल, तुमच्या माझ्या भावी पिढ्या जर वाचवायच्या असतील तर आत्ता सध्या कुठलं काम करणं गरजेचं आहे तर ते पर्यावरणाचं गरजेचं आहे. आणि म्हणून पर्यावरणाच्या या कामासाठी आत्ता महत्त्वाचं काय, सोल्युशन काय, पर्याय काय. आत्ता सगळ्यात मोठं पर्याय जर काही द्यायचा असेल तर आता एकच गोष्ट अशी आहे, ती म्हणजे की तुम्हाला काय द्यावं लागणार आहे. तर तुम्हाला जर द्यायचं असेल तर एक गोष्ट द्यावी लागणार आहे. या सगळ्या गोष्टीला आता पर्याय काय, तर पर्याय झाड लावायचं आहे आणि मग त्या झाडापासून नैसर्गिक स्तोत्र सुद्धा तयार करावं लागणार किंवा माणसाला लागणारी जी वीज आहे ती वीज सुद्धा तयार करावी लागणार आहे. मानव जात वाचवायची असेल तर जातीला जगण्याच्या बी गोष्टी द्याव्या लागणार आहे आणि ते सगळ्या जगण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या निसर्गाच्या माध्यमातून तयार कराव्या लागणार आहेत. म्हणून आता आपल्याला निसर्गाकडे जावं लागणार आहे. आणि निसर्गाकडे जर जायचं असेल तर निसर्गामध्ये अशी कोणची जादू, अशी कोणची वस्तू आहे की ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण साध्य करू शकतो. असं कल्पवृक्ष कुठलं आहे तर आमच्या लक्षात आलं की बांबू हे कल्पवृक्ष आहे. आणि बांबू काय, जगामध्ये अतिशीघ्र वाढणारी वनस्पती कुठला असेल तर बांबू आहे. आणि बांबूपासून हजारो उत्पादनं एका गोष्टीपासून कुठले जर तयार होत असतील ती वस्तू म्हणजे कोणची आहे, बांबू आहे. म्हणजे अतिशीघ्र वाढणारं आणि बहुउपयोगी अशी वस्तू म्हणजे बांबू आहे. म्हणजे फास्टेस्ट ग्रोथ आणि मल्टी यूज अशी ह्याची ओळख आहे. आणि हे बांबू आम्हाला दाखवायचं काम 2017ला नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. 1927ला इंग्रजांनी वन कायद्यामध्ये बांबूला झाडाच्या कॅटेगरीमध्ये टाकून ते तोडायला आणि वाहतुकीला वन अधिकाऱ्याची परवानगी घ्यायची अशा पद्धतीचा कायदा तयार केला होता. ही गोष्ट ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांच्या लक्षात आली त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांनी एक काम केलं की बांबूवरच्या सगळ्या जे बंधनं आहेत ते सगळे बंधनं काढले आणि मोदी साहेबांनी सांगितलं बांस हे घास आहे. म्हणजे बांबू हे वृक्ष नाही तर हे गवत आहे आणि गवताला वाहतुकीला आणि तोडायची परवानगी घ्यायची गरज नाही असं 2017ला वाटलं. आणि त्यावेळेसपासून बांबूवर जे निर्बंध होते ते सगळे हटले. आणि मग आमच्या लक्षात आलं की आता बांबूमध्ये आपण काम करून मानवजात वाचू शकतो. जी गोष्ट 1980ला चायनाला कळाली होती आणि म्हणून 40 वर्षामध्ये चायनाने 3,20,000 कोटी रुपयाचं टर्नओव्हर त्या बांबूचं सुरू केलेलं आहे. खरं तर 5 मिलियन हेक्टर चायनामध्ये बांबूची लागवड आहे आणि 3,20,000 कोटीचं टर्नओव्हर आहे. आणि भारतामध्ये 10 लाख मिलियन हेक्टर बांबूची लागवड आहे आणि 18-20,000 कोटीचं आपल्याला आयात करावं लागते. हे जे चित्र आहे हे चित्र बदलायचं आणि समाज वाचवायचं आणि शेतकऱ्यांना वाचवायचं, शेतीना 2 पैसे मिळवून द्यायचे आणि म्हणून बांबू लावणाऱ्या शेतकऱ्याला 7 लाख रुपये अनुदान मिळवून द्यायचं. हे काम करणं फार मोठं होतं आणि ते काम आता मी सुरुवात केलेलो आहे. अशा पद्धतीनं आता ते शेतीमालाच्या भाव मागणारा कार्यकर्ता शेती वाचवायच्या लढाईमध्ये आता मी आलो आहे. इथपर्यंतचं हे सगळं आत्ताचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी बांबू लागवड किती महत्वाची जाणून घ्या भाग 4 मध्ये.